हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल सेतू मराठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSCचा 2025चा पेपर पूर्ण ॲनालाइज करू, प्रिलिम्सचा. ओके, प्रत्येक क्वेश्चन आपण 360 डिग्री बघू, त्याच्या प्रत्येक ऑप्शनला पण आपण नीट ॲनालाइज करून घेऊ. ओके, सो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की एक नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि जेवढ्या काही गोष्टी याच्यातून तुम्हाला असं वाटतं की इम्पॉर्टंट आहे त्या तुमच्या लक्षात राहणार नाहीत तर त्या सगळ्या नोट डाऊन करा. ओके, सो येत्या तुमच्या प्रिलिम्सला जी 31 तारखेला प्रिलिम्स होणार आहे त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी युजफुल होतील. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. हा आहे 2025चा प्रिलिम्सचा पेपर. ओके, तुमच्यात खूप जणांनी हा पेपर दिलासुद्धा असणार आहे. सो जर तुमच्याकडे याची कॉपी असेल, फिजिकल कॉपी, तर ती घेऊन बसा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या तरी चालतील. ओके, सो आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. सो पहिला प्रश्न असा आहे की जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिले? ठीक आहे, तर याचा आन्सर आहे तुकाराम तात्या पडवळ. ओके, सो यांच्याबद्दल पहिले आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. तर तुकाराम पडवळ हे जे होते ना, हे महाराष्ट्रातील एक मोठे समाजसुधारक होते. ते सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते. त्यांचं काम सत्यशोधक समाजामध्ये खूप प्रॉमिनंट आहे. ठीक आहे, आणि यांच्याबद्दल तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन करायची आहे कारण की त्यांच्याबद्दल एकच प्रश्न येईल की ते कोणत्या समाजाशी संबंधित होते. तर त्याचा आन्सर फक्त आहे की सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती कोणी? ज्योतिबा फुलेंनी. ओके, त्यांच्याबद्दल पण आपण बघूयात पुढे. हा बघा, हा ऑप्शन बघा, भाऊराव पायगोंडा पाटील. यांचंच दुसरं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे, हे कोल्हापूरचे होते. ओके, यांचा जन्म 1887ला झालेला आहे. यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. ठीक आहे, आणि यांना 59मध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटला होता. ओके, सो आणि हे कोल्हापूरमध्ये बेळगाव गावातून होते, जिथं कर्नाटक आणि महाराष्ट्राची बाँड्री आहे आणि तो डिस्प्युटेड एरिया आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. दुसरं हे बघा, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जास्त माहिती असणं गरजेचं आहे. काय झालं, त्यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ओके, त्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती. कुठे होती? पुण्यामधील भिडेवाडा इथे. ओके, आणि त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह याचीसुद्धा स्थापना केली होती. ओके, या गोष्टी ज्योतिबा फुलेंबद्दल लक्षात ठेवायचे. पुढे त्यांनी लिहिलेले पुस्तकं तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. ठीक आहे, हे त्यांनी लिहिलेले खूप इम्पॉर्टंट बुक्स आहेत. ओके, सो ज्योतिबा फुलेंबद्दल एवढं सध्यासाठी. विठ्ठलरामजी शिंदेंबद्दल आपण बोलून घेऊयात. त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी स्थापन केली होती 1906मध्ये. ओके, त्याच्यानंतर ऑल इंडिया अनटचेबिलिटी कॉन्फरन्स याचीसुद्धा त्यांनी स्थापना केली होती आणि पुढे जाऊन त्यांनी शेतकरी परिषदेची पण स्थापना केली होती. ओके, आणि त्यांचे हे काही बुक्स आहेत: भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी आणि अनुभव, भागवत धर्माचा विकास. हे त्यांच्याबद्दलच्या काही इन्फॉर्मेशन आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणाबद्दल? विठ्ठलरामजी शिंदे. यांचा जन्म झाला होता 1873मध्ये. ओके, 1873ला यांचा जन्म आहे आणि 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना आहे कोणी केली होती? ज्योतिबा फुले यांनी. ओके, या बुकबद्दल काय आहे? जातीभेद विवेकसार म्हणजे ऑब्व्हियसली हे कास्ट जे डिस्क्रिमिनेशन होतं त्याच्या अगेन्स्ट बुक लिहिलं होतं. हे 1861मध्ये मराठी लँग्वेजमध्ये बुक पब्लिश झालं होतं. ओके, सो या क्वेश्चनबद्दल एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला इनफ आहे. आता पुढचा प्रश्न. तो समोर जाण्याआधी एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे. आपला एक प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राम सुरू आहे ज्याला आपण PPP प्रोग्राम म्हणतो. सो हा येत्या प्रिलिम्ससाठी आहे. तुमच्या 2026ची जी प्रिलिम्स होणार आहे 31 तारखेला, त्याच्याबद्दल हा प्रोग्राम आहे. एकदा जरा याच्याबद्दल ऐकून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? 10 तुमच्या सब्जेक्ट टेस्ट भेटतील, जे तुमचे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी ज्या आहेत, जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला 10 टेस्ट भेटतील. प्रत्येक सब्जेक्टवरती एक टेस्ट आणि प्रत्येक टेस्टमध्ये 100 MCQ. अशा तुम्हाला सब्जेक्ट वाईज 10 टेस्ट भेटतील. तुम्हाला यामध्ये 3 फुल लेंथ टेस्ट भेटतील. ठीक आहे, पूर्ण सब्जेक्ट कवर झालेल्या फुल लेंथ टेस्ट 3 भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला 2 करंट अफेअरच्या टेस्ट भेटतील. ठीक आहे, आणि तुम्हाला याचे एक्सप्लेनेशन भेटेल ऑब्व्हियसली. आणि तुम्हाला 6 महिन्याच्या जे करंट अफेअरची मॅगझिन आहे ती तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल. ठीक आहे, हा जो प्रोग्राम आहे हा प्रॉपर ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे, काहीच ऑफलाईन नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, याची प्राईज आहे फक्त 999मध्ये. ठीक आहे, आणि हा प्रोग्राम 19 तारखेला सुरू झालेला आहे. ठीक आहे, काही टेस्ट याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. सो तुम्ही आतासुद्धा एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. जो लेटेस्ट मेसेज आहे तिथं मी टाकून ठेवलं, त्याच्यामध्ये एनरोल नाव दिलेलं आहे, त्याच्या खाली लिंक आहे. तर त्या लिंकवर जा, तुम्ही पेमेंट करा, फी भरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली एका टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला आम्ही जॉईन करून घेऊ. याच्यामध्ये बघा, तुम्हाला पॉलिटीच्या टेस्ट दिलेल्या आहेत, इकॉनॉमीचे टेस्ट याच्यामध्ये ॲड झाले आहेत आणि याच्यामध्ये अजून जॉग्राफीच्या पण टेस्ट ॲड झालेल्या आहेत. ठीक आहे, सो तुम्ही एनरोल करू शकता. अजूनसुद्धा टाईम आहे तुमच्याकडे. ठीक आहे, सो एनरोल करा, तुम्हाला एवढं सगळं यामध्ये भेटून जाणार आहे. ठीक आहे,
सो आपण जाऊयात आता पुढच्या क्वेश्चनकडे. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला होता, तेव्हा भारताचे पंतप्रधान चीनचे पंतप्रधान कोण होते? हा सिंपल प्रश्न आहे. तर पंचशील तत्वांचा पुरस्कार हा जो आपला साईन झाला होता, कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट ज्याला म्हणू शकतो, तो होता 1954मध्ये. ओके. सो तेव्हा आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि चायनाचे पंतप्रधान होते चाऊ एनलाय. ओके. तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर माहिती नसेल तरी पण तुम्हाला हे माहिती आहे की एका वेळेला एका देशाचा एकच पंतप्रधान असू शकतो. ठीक आहे. तर मग हे जे ग्रुपिंगचे आन्सर्स आहेत हे तर ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात आणि डायरेक्ट आन्सर याचं येतं 4, म्हणजे हे. ओके. हे झालं लॉजिकने सॉल्व्ह झालं. पण आपण आता याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघून घेऊयात. तो जे पंचशील प्रिन्सिपल होतं त्याच्या ॲग्रीमेंटचं रिअल नाव काय होतं? अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड इंटरकोर्स बिटवीन तिबेट रिजन ऑफ चायना अँड इंडिया. ओके. या अग्रीमेंटचं ऑफिशियल नाव आहे. या ॲग्रीमेंटनंतर किंवा या प्रिन्सिपल्सला ॲक्सेप्ट केल्यानंतर हिंदी चीनी भाई भाई या स्लोगनचा जास्त वापर केला होता भारतामध्ये. आणि हे पंचशील तत्त्वे कोणती होती? तर म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवायचा, दोन्ही देशांमध्ये काहीच अग्रेशन नसलं पाहिजे, नो अग्रेशन, काहीच भांडण वगैरे नसले पाहिजेत, पीसफुल को एक्झिस्टन्स म्हणजे दोघांनी शांततेत को एक्झिस्ट केलं पाहिजे, एकमेकांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटरफेरन्स नाही करायचं आणि दोघांना एकमेकांना इक्वल ट्रीटमेंट करायचं. सो हे ते 5 तत्त्वे होते, प्रिन्सिपल्स होते पंचशीलमध्ये. काय झालं, 1962ला इंडिया चायना वॉर झालं होतं. ते दलाई लामा भारतात आले होते. चायनाने सांगितले की वापस करा त्यांना, आपण केलं नाही कारण शरण आले होते. त्याच्यानंतर चायनाने आपल्यावर वॉर डिक्लेअर केली होती. त्याच्यामध्ये आपण हारलो होतो सॅडली. आणि बहुतेक त्याच्याचमुळे पुढे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूला त्याचा ट्रॉमा एक होता आणि पुढे त्यांचा मृत्यू पण झालेला दिसतो या वॉरनंतर काही वर्षानंतर. सो दिस वॉज इट. हे होतं पंचशील तत्वांबद्दल. ओके. सो पुढे जाऊयात. तिसरा प्रश्न, विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. ठीक आहे. आतापर्यंत बघा पुस्तक कोणी लिहिलं वगैरे हे आता दुसऱ्यांदा आलं आहे. ओके. तर तुम्हाला याच्यावरून काय समजते? समाजसुधारक आणि त्यांचे पुस्तकं ही एक थीम आहे जी MPSCला खूप आवडते. ओके. सो याचा आन्सर काय आहे? व्यंकटेश रंगो कट्टी. ठीक आहे. हे पण महाराष्ट्र आणि कर्नाटकाशी संबंधित होते. यांनी विधवा पुनर्विवाहासाठी खूप प्रयत्न केले होते. यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि हे एक गणित तज्ज्ञसुद्धा होते. यांनी गणितांचे पण पुस्तकं लिहून ठेवली आहेत. ओके. सो ह्या 2 गोष्टी फक्त यांच्याबद्दल लक्षात ठेवा. आणि पुढे आहेत आपले बाळशास्त्री जांभेकर. यांचा जन्म होता 1892मध्ये. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटलं जातं. ठीक आहे. फादर ऑफ मराठी जर्नलिझम. तर ते यांना ही उपाधी दिलेली आहे. यांनी पहिले दर्पण वृत्तपत्र काढलं होतं. ठीक आहे. दर्पण वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? बाळशास्त्री जांभेकरांशी. ठीक आहे. नंतर हे आहेत ना पहिले भारतीय होते जे असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागले होते एल्फिस्टन कॉलेजमध्ये. ओके. सो आणि ते शिकवत काय होते? मराठी लिटरेचर आणि इंग्लिश लिटरेचर. ओके. सो ह्या गोष्टी यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे काय, त्यांनी दिग्दर्शक नावाचं एक मराठीचं मासिक सुरू केलं होतं. मासिक म्हणजे काय? जे मंथली करंट अफेअर्स येतात त्याला आपण मासिक म्हणतो. वृत्तपत्र हे डेली येतं आणि मासिक हे मंथली येतं. ओके. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं शून्यपलब्धी, हे लक्षात ठेवा. हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास हे एक पुस्तक लिहिलं होतं. इंग्लंडचा इतिहास हे पण एक पुस्तक लिहिलं होतं. आणि नीतिकथा याच्यामध्ये मोरल स्टोरीज आहेत लहान मुलांसाठी, त्या कंपाईल करून त्यांनी एक पुस्तक बनवलं होतं, त्याचं नाव आहे नीतिकथा. ओके. सो ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला बाळशास्त्री जांभेकरांबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. पुढचा ऑप्शन आहे विष्णू शास्त्री पंडित. यांचा जन्म 1827ला झाला होता. यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हटलं जातं. यांनी इंदुप्रकाश वृत्तपत्रांचे हे एडिटर होते. यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. परत यांचं पण कॉन्ट्रीब्युशन विधवा पुनर्विवाहामध्ये खूप होतं. ओके. यांनी काही पुस्तकं लिहिलेत. ब्राह्मण कन्या विवाह विचार, विधवा विवाह आणि पुरुष सुत्ताचा अर्थ. ठीक आहे. हे यांची इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. आणि आहेत पुढचे गोपाळ गणेश आगरकर. 1856चा यांचा जन्म आहे. ओके. सो यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन. हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले एडिटर होते. ओके. केसरी वृत्तपत्र सुरू कोणी केलं होतं? टिळकांनी. बाल गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो, त्यांचा पेपर होता, वृत्तपत्र होतं केसरी. आणि त्यांचे पहिले एडिटर होते कोण? आपले गोपाळ गणेश आगरकर. यांनी कोफाऊंड केलं होतं डेक्कन एज्युकेशन सोसायटीला. ठीक आहे. त्यांनी सुधारक म्हणून न्यूजपेपर सुरू केला होता. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, टिळकांच्या जर वृत्तपत्रामध्ये ते ऑलरेडी एडिटर होते तर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र स्वतः का सुरू केलं? कारण की त्याचं कारण आहे एज ऑफ कन्सेंट बिल. ठीक आहे. इंग्रजांनी या लॉमध्ये मुलींची लग्नाचं वय वाढवलं होतं.
12पासून समथिंग पुढे गेलं होतं. आय डोंट नो ते एक्झॅक्ट काय होतं एज, पण त्याच्यामुळे काय झालं होतं, टिळकांनी या बिलचा विरोध केला होता. ओके. आणि आगरकर म्हणत होते की तुम्ही याचा विरोध का करताय, कारण की जर हे काही चांगलं काम करत असतील, मुलींचे जर लग्नाचं वय वाढवत आहेत तर चांगलं काम आहे, आपण त्याच्यामध्ये अडवायला नको. पण टिळक म्हणत होते की इंग्रज कोण आहेत सांगणारे आपल्याला, ठीक आहे आपण आमचं करू, पण तुम्ही सांगू नका की आम्ही काय करायचं ते. तर याच्यामध्ये यांच्या दोघांमध्ये थोडेसे मतभेद सुरू झाले. आगरकर म्हणत होते की चांगलं करत असतील तर अडवू नका फक्त, कारण की समाजाला याची गरज आहे. पण टिळक म्हणत होते की नाही, इंग्रजांनी काही केलं तरी आपण त्याचा विरोध करायला हवा. सो याच्यामध्ये त्यांचे मतभेद झाले. पुढे ते स्प्लिट झाले दोघंजण, त्यांचे रस्ते वेगळे, आणि त्यांनी सुधारक हे नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ओके. आगरकरांनी पुढे काही पुस्तक लिहिले होते, तुरुंगातील आमचे 101 दिवस, विचार विलसित, आणि सुधारकातील निवडक निबंध, म्हणजे बाकीचे जे समाजसुधारक होते तर त्यांचे काही निबंध यांनी कंपाईल करून पब्लिश केले होते. ओके. सो हे गणेश गोपाळ आगरकरांबद्दल इन्फॉर्मेशन होती. पुढचा प्रश्न, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नकारण्याचा ठराव पारित केला. ओके. याचा आन्सर आहे क्रिप्स मिशन, क्रिप्स प्रपोजल, क्रिप्स प्रपोजल नाही म्हणत त्याला, मिशन म्हणतात. ठीक आहे. क्रिप्स प्रस्ताव. आता हा क्रिप्स प्रस्ताव काय होता, भारताने वर्ल्ड वॉर 2मध्ये पार्टिसिपेट करावं भारतीयांनी, कारण की इंग्लंड आणि जर्मनीमध्ये तेव्हा थोडासा संघर्ष सुरू होता वर्ल्ड वॉर 2चा. तर इंडियन्सनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं ब्रिटिशच्या साईडनी, आणि त्याच्या बदल्यात ब्रिटिशर्स आपल्याला देणार होते डोमिनियन स्टेटस, म्हणजे वसाहतीचे स्वातंत्र्य. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डोमिनियन स्टेटस आणि इंडिपेंडन्समध्ये फरक आहे. डोमिनियन स्टेटस म्हणजे अल्टिमेट तुम्ही तुमची गव्हर्नमेंट निवडू शकता, पण ती गव्हर्नमेंट ब्रिटिशच्या क्वीनच्या अंडर राहील, याला म्हणतात डोमिनियन स्टेटस. आणि आता आपण जे आहेत ते कम्प्लीट इंडिपेंडन्समध्ये आहोत, म्हणजे आपल्या देशाचा राष्ट्रपती हा भारतीयच असणार आहे आणि कोणी एक्सटर्नली आपल्याला कंट्रोल करणार नाही. सो त्यांनी क्रिप्स मिशनमध्ये प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ, वसाहतीचं स्वातंत्र्य देऊ, त्याच्या बदल्यात तुम्ही युद्धात आमच्या साईडनी लढा. ओके. सो क्रिप्स मिशनला काँग्रेस वर्किंग कमिटीने नकार दिला की तुम्ही एवढं सगळं करणार आणि आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य देणार फक्त. ओके. तो ते म्हटलं की असं काही चालणार नाही, आम्हाला आता कंप्लीट इंडिपेंडन्स पाहिजे, तुमचं बस झालं आता. सो आणि याच्याच वेळेस काय झालं होतं माहिती आहे, मोतीलाल नेहरू जे पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील होते, तर त्यांचा विचार होता की डोमिनियन स्टेटस सध्यासाठी घेऊन टाकूयात आपण आणि नंतर इंडिपेंडन्सबद्दल बघू. पण जवाहरलाल नेहरू ते बोलत होते की नाही, मला कंप्लीट इंडिपेंडन्सच हवं आहे. ठीक आहे, तो आता डोमिनियन स्टेटसचा टाईम गेलेला आहे, आता आपल्याला कंप्लीट इंडिपेंडन्स हवं आहे. सो त्या वडील आणि मुलांमध्ये याच्याबद्दलचे मतभेद आपल्याला इतिहासात दिसतात. ओके. पुढे बघा, ऑप्शनमध्ये दिले कर्जन योजना 1905ची. कर्जन योजना काय होती, बंगालची फाळण्याबद्दलची ही योजना होती, कर्जन प्लॅन ज्याला आपण म्हणतो. तर बेंगॉलच्या पार्टिशनबद्दल होती. इंग्रजांनी सांगितलं की आम्ही जे पार्टिशन करतो आहे बंगालचं, ते प्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी करतो आहे, कारण की लोकसंख्या जास्त आहे त्या एरियाची आणि फॅमाईन वगैरे होत आहेत, तर आम्हाला जरा तिथे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी तिथं आम्हाला पार्टिशन करायचं आहे. ठीक आहे. पण एक त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक त्यांचा जो हेतू होता तो हा होता की हिंदूज आणि मुस्लिम्सला त्यांना डिवाईड करायचं होतं, कारण की जी बेंगॉलमध्ये जी पॉप्युलेशन होती ती मॅक्सिमम मुस्लिम होती आणि पार्टिशननंतर हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे होणार होते. ओके. सो ही होती कर्जन योजना, कर्जन प्लॅन. याच्यामुळे काय झालं, पुढे जाऊन स्वदेशी मुवमेंट आहे ती ट्रिगर झाली होती. सो कर्जन प्लॅनला अपोज करण्यासाठी स्वदेशी मुवमेंटची सुरुवात झाली होती असं आपल्याला इतिहासात दिसतं. ओके. पुढे जाऊन ही कर्जन योजना जी आहे, कर्जन प्लॅन आहे, ती कॅन्सल झाली होती लॉर्ड हार्डिंगमुळे. ओके. तर त्यांनी लॉर्ड हार्डिंगनी ही कर्जन योजना कॅन्सल केली होती 1911 रोजी. ओके. सो पुढचा आपल्याकडे ऑप्शन आहे अलीगड योजना 1939. सो ही काय होती, प्रपोज केली होती इंडिया जो सबकॉन्टिनेंट आहे आपला त्याला स्टेट्समध्ये डिवाईड करण्यासाठी. ओके. सो त्याच्यासाठी होती आणि ही दिली कोणी होती, प्रोफेसर जफारुल हसन आणि अफजल कादरी हे दोन प्रोफेसर होते, ऑस्मानिया युनिव्हर्सिटीचे होते आय गेस. आणि यांनी प्युअर रिलिजियस मीनवरती डिवाईड करा इंडियाला असं त्यांनी सजेस्ट केलं होतं. ते म्हणत होते की इंडियामध्ये एक नेशन नाही आहे, अनेक नेशन्स आहेत, हिंदूज आणि मुस्लिम्स, जे आपल्याला सेपरेट करावे लागतील असं त्यांचं म्हणणं होतं. सो हे होतं अलीगड योजना. आणि एक आहे लातीफ योजना. तर लतीफ योजना काय आहे, हे कोणी दिलं होतं, सय्यद लतीफनी यांनी अलीगड स्कीम जी होती ही वरची मी एक्सप्लेन केली, त्याच्या अगेन्स्ट यांनी प्लॅन दिला होता. ते म्हणत होते की इंडियाला रिलिजियस बेसवरती कट न करता आपण कल्चरल झोन्स बनवू इंडियामध्ये.
ठीक आहे. कारण की इंडियामध्ये जरी बघितलं आपण की हिंदूज पण आहेत, मुस्लिम्स पण आहेत, पण मुस्लिमांचं पण कल्चरमध्ये फरक पडतो आणि इंडियन्समध्ये पण कल्चरली खूप डिफरन्सेस आहेत. ठीक आहे. नॉर्थ ईस्टचं कल्चर हिंदूंचं आणि इकडचं कल्चर वेगळं आहे. परत साऊथ इंडियनमध्ये हिंदूचं कल्चर वेगळं आहे, आपल्याकडे वेगळं आहे. सो कल्चरल बेसिसवरती तुम्ही झोन्स तयार करा, रिलिजनवर करू नका, असं यांचं मत होतं. ओके. सो आपल्याला काय दिसतं इथं बघा, हिस्ट्रीमध्ये हे खूप गरजेची गोष्ट आहे समजणं की दोन्ही मुस्लिमच होते, पण दोघांच्या विचारांमधला फरक बघा खूप होता. ओके. सो ही गोष्ट एक लक्षात ठेवायची गरज आहे. पुढचा क्वेश्चन बघा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909च्या द्वारे डॅश केल्या. ठीक आहे. तर 1909चा जो काउन्सिल ॲक्ट आहे त्यालाच आपण मॉर्लेमेंटो योजना पण म्हणतो. मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स काय म्हणणं यांना, रिफॉर्म्स नाही म्हणू शकत. यांनी ॲक्च्युली हिंदू मुस्लिम बायफर्केशन करण्यासाठी यांनी सुरुवात केली होती. सुधारणा हा शब्द खूप चुकीचा आहे, पण ठीक आहे, आयोग वापरतात त्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. याला मॉर्लेमेंटो योजना म्हणतात. याच्यात काय केलं होतं त्यांनी, जे जनरल इलेक्शन्स आहेत इंडियामधले त्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतःचं सेपरेट इलेक्टोरेट दिलं होतं. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय की एक मतदारसंघ असेल, त्याच्यामध्ये उभा राहणारा कॅन्डिडेट पण मुस्लिम असणार आणि वोट देणारे पण मुस्लिम असणार. ठीक आहे. याला म्हणतात सेपरेट इलेक्टोरेट. ठीक आहे. सो या सुधारणामध्ये अजून काय झालं होतं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे त्याची संख्या वाढवली होती आणि एक इंडियन मेंबर आहे ना, तो एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये यांनी बसवण्याची परवानगी दिली होती. सो पहिले एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये बसणारे इंडियन कोण होते, सो त्यांचं नाव आहे सत्येंद्र प्रसाद सिन्हा आणि ते लॉ मेंबर होते. ओके. आणि हे बहुतेक IAS ऑफिसर होते. तेव्हा IAS नसायचं, तेव्हा ICS असायचं, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे. अगेन त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट मुस्लिमांसाठी दिले होते. ओके. याच्यात पुढे काय आहे, हा जो लॉर्ड मिंटो आहे त्यालाच आपण फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हणतो, कारण की यांनी पहिल्यांदा कम्युनल बेसिसवरती इलेक्टोरेट दिले होते. ठीक आहे. पुढे जाऊन हेच इलेक्टोरेट सिखमध्ये पण मग भेटायला सुरुवात झाली आणि बऱ्याच वुमेन्सला पण वगैरे भेटत गेले. ओके. सो ही या क्वेश्चनबद्दल दिलेली माहिती होती. तुमचं काम काय आहे, मॉन्टॅग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म्स, भारतीय शिक्षण सुधारणा आणि भारतीय नागरिक सेवा सुधारणा याच्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा वाचून जायचं आहे. ओके. पुढे बघा, सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो, हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हेटकर हे समाजसुधारक डॅश येथील होते. ठीक आहे. त्याचा सिम्पल आन्सर आहे विदर्भातले होते. ठीक आहे. आणि यांच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या लेवलवरती काढून घ्या. आय डोंट थिंक यांच्यावर परत प्रश्न विचारतील. ओके. सो तुमचं काम काय आहे आता, की प्रत्येक जे समाजसुधारक होते ना ते महाराष्ट्राच्या कोणत्या रिजनमधून होते हे तुम्ही एकदा लिस्ट डाऊन करा. ओके. आता एन्शियंट हिस्ट्रीची सुरुवात झालेली आहे. तर बघा, अपराजित, आदित्य पहिला, विजयालय आणि भोज पहिला, आणि इकडे दिलेत त्यांचे राजघराणे. ठीक आहे. तर याचा आन्सर सिम्पल आहे. अपराजित होता तो पल्लव डायनॅस्टीमधला होता, आदित्य पहिला जो होता तो चोळ डायनॅस्टीमधला होता, विजयालय हा जो होता तो चोळ राजघराण्याचा संस्थापक होता. ठीक आहे. आणि भोज पहिला हा गुर्जर प्रतिहारचा डायनेस्टीमधला एक रिनाऊंड राजा होता. ठीक आहे. तर आता प्रत्येक घराण्याबद्दल आपण जरा बोलूयात. ठीक आहे. तर हा जो अपराजित होता ना तो पल्लवांचा शेवटचा रूलर होता. ओके. त्यांनी पांड्या डायनेस्टीला हरवलं होतं. आणि हे जे मी म्हणते ना, पांड्या, चोळ, पल्लव हे जे आहेत हे साऊथ इंडियामधले होते सगळे. 3 ते 4 मोठे डायनेस्टीज ह्या होत्या आणि त्यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष नेहमी दिसतो आहे. ओके. पल्लव डायनेस्टीने पांड्या डायनेस्टीला हरवलं होतं आदित्यवनचा यूज करून. आदित्यवन कोण होता, चोळ डायनेस्टीचा राजा होता. ठीक आहे. नंतर काय झालं, आदित्य आहे ना यांनीच अपराजितला मारून टाकलं आणि त्यांनी पल्लव डायनेस्टीचा पण अंत करून टाकला. शेवटी मग उरलं कोण, फक्त चोळ डायनेस्टी उरली. ठीक आहे. त्याच्यामध्ये आदित्य हा होता. आदित्यवनबद्दल इन्फॉर्मेशन घेऊयात. तो चोळ घराण्याचा दुसरा राजा होता. ओके. सो एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळ्या जे डायनास्टीज आहेत यांचा फाउंडर कोण होता हे लक्षात ठेवा तुम्ही. चोळ घराण्याचा संस्थापक होता विजयालय, पल्लव डायनास्टीचा फाउंडर होता सिंहविष्णू, गुर्जर प्रतिहारचा होता नागभट्टा पहिला आणि पल्लव डायनास्टीचा होता महावर्मन. ठीक आहे. सो ही इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो विजयालय होता याच्याबद्दल बघा, हा चोळ घराण्याचा फाउंडर होता जसं आपण सांगितलं, आणि त्यांनी तंजावरमध्ये आपली कॅपिटल बसवली होती. नंतर हा भोज पहिला होता, हा गुर्जर प्रतिहारचा एक रूलर होता, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट रूलर होता तो एक विष्णू भक्त होता आणि त्याला पण आपण आदि वराह असं म्हणून ओळखलं जातं इतिहासाच्या पानांमध्ये. ठीक आहे. तर वराह म्हणजे काय, विष्णूचा एक अवतार आहे. ठीक आहे. आणि आदि वराह म्हणजे तो विष्णूचा पण आदी होता असं त्याला सांगायचं स्वतःच्या नावातून. सो हा प्रश्न बघा, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती.
विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी मुक्तामाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. आंध्रभोज, अभिनव भोज असे या राजा संबोधले जात असे. पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. कृष्णदेवराय हा संगम घराण्यातील होता. ठीक आहे. सो याचा आन्सर आहे अ ब क आणि हा ड जो आहे तो चुकीचा आहे. सो आता बघूयात आपण संगम आणि तुलुवा डायनास्टी ज्या होत्या यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात. ठीक आहे. कृष्णदेवराय कोण होता? हा तुलुवा डायनास्टीमधला होता. एवढं लक्षात ठेवा की तुलुवा डायनास्टीमधला होता. त्यांनी त्याच्या कोर्टमध्ये अष्टदिग्गज होते. अष्टदिग्गज म्हणजे काय? 8 सगळ्यात काय म्हणतात टॅलेंटेड लोक त्याच्या कोर्टमध्ये होते, अष्टदिग्गज. त्यातलाच एक हा पेदन्ना होता. ठीक आहे. हा तुलुवा डायनेस्टीचा तिसरा रूलर होता, तिसरा राजा होता तुलुवा घराण्याचा. यालाच यवन राज्य स्थापनाचार्य असं सुद्धा याला संबोधलं जातं. ठीक आहे. यांनी विठ्ठल स्वामी टेम्पल जे आहे ना हम्पीमधलं ते बनवलेलं आहे आणि हजारा रामा टेम्पल जे आहे हम्पीमधलं ते सुद्धा यांनीच बांधलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. जरा आता हे विजयनगर एम्पायर जे आहे ते काय होतं हे बघा. फरक बघा, डायनास्टी काय असतं आणि एम्पायर काय असतं. एम्पायर म्हणजे सपोज इंडियन एम्पायर आहे, सर मुघल एम्पायर आहे. मुघल एम्पायरमध्ये पण बरेच राजे होऊन गेले, बऱ्याच डायनास्टीज होऊन गेल्या. ठीक आहे. तर एम्पायर म्हणजे एक मोठी छत्री ज्याच्या खाली राजपाट चालतं. ठीक आहे. आणि त्या एम्पायरला चालवणाऱ्या जे घराणे आहेत त्याला म्हणतो आपण डायनेस्टी. ओके. सो विजयनगर एम्पायरमध्ये 4 डायनेस्टीज होत्या, 4 राजघराणे होते. सो पहिली होती संगम डायनेस्टी, त्याच्यानंतर आली सुलुवा डायनेस्टी, त्याच्यानंतर आली तुलुवा आणि त्याच्यानंतर अराविड्डू. ओके. सो संगम सगळ्यात पहिली, त्याच्यानंतर सुलुवा, नंतर तुलुवा, नंतर अराविड्डू. सो यांचे हे जे हे आहेत इयर्स आहेत ते लक्षात ठेवा. संगम डायनेस्टीची फाउंडेशन कोणी केली होती? हरिहराव एक आणि बुक्का एक हे 2 राजा होते. हे दुसऱ्या एम्पायरमध्ये होते. त्यांनी या घराण्याची स्थापना केली होती. ओके. सुलुवाची स्थापना केली होती नरसिंहानी. तुलुवा डायनेस्टीची स्थापना केली होती कृष्णदेवरायांनी. आणि अराविड्डूचा एकदम क्लिअर कुठे इतिहासात दिसत नाही की स्थापना कोणी केली होती. ओके. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. XYZ या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनाने बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. टू बिकम द मेंबर ऑफ डॅश अ पर्सन हॅड टू ईट ब्रेड प्रिपेअर्ड बाय ख्रिश्चन अँड ड्रिंक वॉटर ॲट द हँड्स ऑफ मुस्लिम्स. याचा आन्सर आहे प्रार्थना समाज. ठीक आहे. प्रार्थना समाजची स्थापना झाली होती 1849मध्ये बॉम्बेमध्ये. फाउंडर कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. ह्याचे संस्थापक होते महादेव गोविंद रनाडे आणि RG भंडारकर. हे 3 जणांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. प्रार्थना समाज हे कास्ट अँड रिलिजनचे ऑर्थोडॉक्स जे होते ते मोडून काढण्यासाठी यांनी प्रयत्न खूप केले होते. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे ब्राह्मो समाज. 1828ची स्थापना कोलकातामध्ये. ठीक आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन रॉयनी. राजाराम मोहन रॉयनी याच्यामध्ये कसली प्रचारणा केली होती? तर मोनोएथिझम म्हणजे एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजेचे अगेन्स्टमध्ये यांनी खूप काम केले होते. ठीक आहे. पुढे बघा आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना झाली होती 1875मध्ये बॉम्बेमध्ये. ठीक आहे. कोणी स्थापना केली होती आर्य समाजाची? तर स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. यांचा एक होता की गो बॅक टू वेदास, वेदांकडे चला. यांचासुद्धा मूर्तीपूजेला विरोध होता आणि कास्ट सिस्टीमलासुद्धा विरोध होता. ठीक आहे. आणि यांनी शुद्धी मुवमेंट सुरू केली होती. शुद्धी मुवमेंट हे होते की जे ड्यू टू एनी रिझन्स हिंदू सोडून दुसऱ्या रिलिजनमध्ये कन्वर्ट झाले त्यांना परत हिंदूमध्ये कन्वर्जन करण्यासाठी ही मुवमेंट सुरू झाली होती. ओके. आणि पुढचा सत्यशोधक समाज. आपण जसं डिस्कस केलं सत्यशोधक समाजाबद्दल 1873 पुणेमध्ये ज्योतिबा फुले यांनी स्थापना केली होती आणि त्यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधात आणि कास्टिसिझमच्या विरोधात त्यांनी याच्यामध्ये काम केलं होतं. आणि यांनी देवामध्ये यांचा विश्वास होता पण ॲज अ क्रिएटर गॉडमध्ये होता, रिलिजियस गॉडमध्ये विश्वास नव्हता. ओके. सो हे होतं या प्रश्नाबद्दल. आपण पुढे जाऊयात. त्यांनी हे जे आहेत हे काही पारसी शब्द दिलेत आणि यांच्या मिनिंग्स पुढे दिलेत, आपल्याला ते मॅच करायचे आहेत. ठीक आहे. हे शिक्षा आणि हे त्याचं स्वरूप. ओके. सो हद्दचा अर्थ होता मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे. ठीक आहे. ताझीरचा अर्थ होता ताकीद किंवा समज किंवा हद्दपार करून देणे. किस्सासचा अर्थ होता जशास तसे. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्याला मारले, खूप मारहाण केली तर त्याची पण त्याच लेवलला मारहाण करायची, जशास तसे. ओके. आणि दुसरा ताशहीर याचा अर्थ होता मानहानी किंवा धिंड काढणे. ओके. सो याच्याबद्दल जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. झाला चुकून एखादा रिपीट तर तुम्हाला एवढं लक्षात असणं गरजेचं आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना
एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते? सो याचा आन्सर आहे इंडिया फॉर इंडियन्स. ठीक आहे. आता याच्याबद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय आहे, हे जे CR दास होते यांनाच देशबंधू ही उपाधी होती. ठीक आहे. हे ऑरोबिंदो घोष जे होते, ज्यांना अलीपूर कॉन्स्पिरसीमध्ये ज्यांना पकडलं होतं, त्यांचे लॉयर हे होते. ठीक आहे. अलीपूर कॉन्स्पिरसी एकदा बघा, बॉम्ब ब्लास्ट कॉन्स्पिरसी आहे, इंटरेस्टिंग आहे, एकदा वाचून घ्या. आणि CR दास हे स्वराज्य पार्टीचे संस्थापक होते. स्वराज्य पार्टी ही काँग्रेस पार्टीमधून स्प्लिट झाली होती. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? तर हा एकदम आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन आलेला आहे. त्याचा आन्सर राजेंद्र सिंग. बस याच्यावरती तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, जस्ट आन्सर टू द पर्टिक्युलर क्वेश्चन. याच्याबद्दल काहीच एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. ओके. मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? ठीक आहे. याचा आन्सर आहे अब्दुल रहीम. ठीक आहे. आपण जसं बघितलं की अष्टदिग्गज ठेवत होता कृष्णदेवराय त्याच्या कोर्टमध्ये, तसा अकबर पण त्याच्या कोर्टात असेच काही लोक ठेवत होता. जेम्स, ज्याला आपण म्हणतो नवरत्नाज, हा नवरत्न यांच्यासाठी वापरलेली टर्म आहे. सो याच्यामध्ये होता एक तानसेन, एक होता बिरबल आणि एक होता अब्दुल रहीम. अब्दुल रहीम हाच आहे जो हिंदी कपलेट्स बनवायचा. कपलेट्स म्हणजे पोएम्स, छोट्या शॉर्ट पोएम्स, त्याला आपण कपलेट म्हणतो. हा अब्दुल रहीम हा होता. मियाँ तानसेन कोण होता? सिंगर होता. आणि बिरबल काय होता? तर त्याचा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲडवायझर होता. ओके. अकबरचा जन्म 1556 आणि मृत्यू 1605. त्यांनी मनसबदारी सिस्टीम लागू केली होती आणि त्यांनी जझिया हा जो रिलिजियस टॅक्स आहे तो त्यांनी अबॉलिश केला होता. बस. आणि नवरत्न त्याच्या कोर्टमध्ये होते. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे. तानसेनला त्यांनी मियाँ तानसेनची पदवी दिली होती, म्हणजे मियाँ हे नाव त्याला अकबरने दिलं होतं. बिरबलचं नाव होतं महेश आणि त्याला बिरबल हे नाव पण अकबरने दिलं होतं. आणि अब्दुल रहीमचं नाव दिलं होतं हे खान ए खनान. ओके. हे लक्षात ठेवायचे आहे. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक देतो. समजा तुम्हाला विचारलं ना की हे रिलिजियस रिफॉर्म्स आहेत, हे कोणी केले होते, आणि जिथं तुम्हाला रिलिजियस रिफॉर्म दिसतील आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला मुघल बादशाह दिला असेल ना, तर त्याचं आन्सर हे अकबरच असणार आहे. ठीक आहे. अकबराने खूप रिलिजियस रिफॉर्म केले होते. रिलिजियस सगळ्यात जास्त लिबरल जर कोणता एक मुघल बादशाह दिसतो तो हा अकबर होता. ठीक आहे. याचं खरं नाव होतं जलालुद्दीन मोहम्मद. पुढचा प्रश्न बघा. 1877 भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले होते? सो याचा आन्सर आहे गवा जोशी. ठीक आहे. सो गवा जोशी हे तिथं उपस्थित होते 1877 जेव्हा हा दिल्ली दरबार भरला होता. आता दिल्ली दरबार म्हणजे काय हे बघूयात. तर तुम्ही 2-3 पॉईंट्स लक्षात ठेवा. यालाच क्वीन प्रोक्लेमेशन म्हणतात, ज्यामध्ये क्वीननी भारताची राणी म्हणून स्वतःला घोषित केलं होतं. लॉर्ड लिटन हा भारताचा तेव्हा व्हॉइसरॉय होता. ठीक आहे. पुढचं बघा. दिवान ए आमिर ए कोही हे स्वातंत्र्य खाते कोणी स्थापन केले होते? ठीक आहे. याचा आन्सर आहे मोहम्मद बिन तुघलक. अजून बघा. MBT मोहम्मद बिन तुघलक यांनी खूप इकॉनॉमिकल रिफॉर्म्स केले होते. ठीक आहे. जसं रिलिजियस रिफॉर्मसाठी अकबर, तसं इकॉनॉमिकल रिफॉर्मसाठी मोहम्मद बिन तुघलक. ओके. पुढे बघा. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? ठीक आहे. तर कर्कवृत्त याची एक ट्रिक आहे, मी तुम्हाला पटकन सांगून देतो. गरमच झाली ती माझ्यावर. ओके. गरमच झाली ती माझ्यावर. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपुरा आणि मिझोराम. ओके. आणि हा सिक्वेन्स आहे तुमचा वेस्टपासून ईस्टपर्यंत. सो ही एक शॉर्ट ट्रिक आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वर्षी एखादा प्रश्न येतोच. ठीक आहे. तर ही ट्रिक तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. पुढे जाऊयात. बायोस्फिअर रिझर्व्ह दिलेत आणि त्याची स्थापना. हा प्रश्न आय बेट कोणीच नॉलेजने सॉल्व्ह केला नसणार आहे, कारण की असे प्रश्न कोणी पाठच करत नाही. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन पाठ ठेवण्यासारखी नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो अशा प्रश्नांना काय करायचं, एक तर तुम्हाला अटेम्प्ट करायचं तर एक तुक्का मारू शकता. तुक्के कसे मारायचे एक सेपरेट व्हिडिओ घेऊ आपण त्याच्यावरती, नाही तर सोडून द्या. ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. तुक्का मारला तर काही जास्त नुकसान होत नाही तुमचं. ओके. जेवढा कट ऑफ लागतो आहे आय गेस त्याच्यात तर रेशोमध्ये तुक्का मारणं खूपच फेवरेबलच आहे. पण 2000 आता जो होईल 2026चा प्लस MESचा जो कट ऑफ लागेल ना प्रिलिम्सचा, तो हाय लागणार आहे. ओके. सो बी प्रिपेअर्ड. हाय का लागणार आहे मी म्हणतो आहे, कारण की जे राज्यसेवेला आहेत आणि ज्यांनी फक्त टाईमपासमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलं आहे, तर तेच फक्त ग्राह्य धरले जातील. आणि जे फुल टाईम करत आहेत MES त्यांनी तर मे बी अप्लाय पण केलं नसणार आहे. ठीक आहे. कारण की जागाच निघाल्या नव्हत्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये. सो आणि नवीन ॲप्लिकेशन तर घेत नाही MPSC. सो कट ऑफ हाय जाणार आहे, जसा आपला 24ला गेला होता. ओके. सो बी प्रिपेअर्ड. ओके. आपण वापस येऊयात आपल्या प्रश्नावरती. याचा आन्सर आहे निलगिरी 1986, सुंदरबन 1989, कच्छ 2008 आणि पन्ना
हे होतं 2011चं. ठीक आहे, आता या प्रत्येकाबद्दल थोडी थोडी इन्फॉर्मेशन आपण लक्षात घेऊयात. नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व कुठं आहे? तामिळनाडूमध्ये आहे, केरळमध्ये आणि कर्नाटकामध्ये, म्हणजे तिन्ही स्टेटमध्ये असं पसरलेलं आहे बायोस्फिअर रिझर्व. ओके, बायोस्फिअर रिझर्व म्हणजे काय? एक मोठा एरिया असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग छोटेसे नॅशनल पार्क येतील, टायगर रिझर्व येईल, थोडंसं जंगल येईल. ठीक आहे, तर बायोस्फिअर रिझर्व म्हणजे एक मोठा एरिया असतो. ही अम्ब्रेला टर्म आहे मोठी. याच्या अंडर नॅशनल पार्क वगैरे याच्या आत येतात. ओके, सो पुढे काय आहे बघा, याच्यामध्ये मुडुमलाई हे एक हिल्स आहेत, निलगिरी हिल्स आहेत, बंदीपूर नॅशनल पार्क याच्या बायोस्फिअर रिझर्वमध्ये येतं, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे पण या बायोस्फिअर रिझर्वमध्ये येतं. निलगिरी थार ही जी बकरी आहे ही खूप फेमस आहे, म्हणजे ही फ्लॅगशिप स्पीसीज आहे तिथली. ओके, निलगिरी थार याचा एकदा फोटो बघा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, ही एक बकरी आहे. ओके, पुढे बघा सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व कुठे आहे? वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. गंगा, ब्रह्मपुत्र आणि मेघना नदीचा जो डेल्टा आहे, त्रिभुज प्रदेश ज्याला आपण म्हणतो, तर तिथं हे वसलेलं आहे. ओके, आणि सुंदरबनमध्ये जगातलं सगळ्यात मोठं खारफुटीचं वन आहे. ओके, मँग्रोव्ह फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो, ते सगळ्यात जास्त कुठं आहे? सगळ्यात मोठं पसरलेलं बाय एरिया हे सुंदरबनमध्ये आहे. ओके, सो सुंदरबनच हे एक टायगर रिझर्व पण आहे, एक नॅशनल पार्क पण आहे आणि एक रामसर साईट पण आहे. ठीक आहे, पाणथळ क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, रामसर साईट्स, ते सुंदरबनमध्ये आहे. ओके, पुढे बघा कच्छ कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. एरियामध्ये सगळ्यात मोठं बायोस्फिअर रिझर्व आहे भारतामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे युनेस्कोच्या लिस्टमध्ये नाही आहे. ओके, आणि इंडियन वाईल्ड ॲस म्हणजे जंगली गाढव ज्याला आपण म्हणतो, तो इथला एक फ्लॅगशिप स्पेशीज आहे. ओके, पुढचा आहे पन्ना. कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. विंध्य पर्वतरांगा पन्नामध्ये येतात. इथं एक महत्त्वाची रिवर आहे केन रिवर, आणि इथं टायगर्स आणि चिंकारा हे एक फ्लॅगशिप आपले स्पेशीज आहेत. ठीक आहे, सो या 4बद्दल ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा पुढचा बघा, नद्यांचा संगम कुठं होतो आणि त्या नद्या कोणत्या आहेत? प्रकाशे, तर हे कुठं आहे? नंदुरबारमध्ये आहे. ठीक आहे, मुडावद कुठं आहे? धुळ्यामध्ये आहे. माहुली कुठं आहे? साताऱ्यात आहे. तुळापूर कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. हे आन्सर तुम्ही एकदा रेफर करून घ्या. ठीक आहे, याच्याबद्दल एक्स्ट्रा सांगायची काही गरज नाही आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वात अधिक आहे? ठीक आहे, त्याचा आन्सर आहे लक्षद्वीप. इकडे सगळे ट्रायबल्स आहेत म्हणून सगळे शेड्यूल ट्राईब्स ज्या आहेत त्या तिथंच आहेत. ओके, सो ही जी आहे ना 2021ची जनगणना, सेन्सस ऑफ 2011, याचं मी एक नोट्स तुम्हाला एक प्रिपेअर करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो. ठीक आहे, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ओके, हा बघा 2011च्या जनगणनेवर प्रश्न आहे परत. राजस्थान राज्याचा साक्षरता दर किती आहे विचारलं, तर तो होता 61.11. ओके, पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमध्ये दफदार हे आहे. ठीक आहे, सो हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्यालाच आपण इंदिरा कोल म्हणून पण म्हणतो. ओके, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमध्ये कन्याकुमारी हे आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे, त्यालाच आपण केप कॅप्रेन म्हणतो. ओके, भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किथिबू हे आहे. ठीक आहे, तर हे आसाम नाही आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि पुढचा बघा, भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता हे आहे. हे पण करेक्ट आहे. ठीक आहे, सो आपला मेन जे भारत आहे त्याचे सगळे 4 टोक जे आहेत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पुढे बघा, भारताचा पूर्ण एरिया किती आहे? तर तो इतका आहे. भारत बाय एरिया वर्ल्डमधलं 7th लार्जेस्ट कंट्री आहे. ठीक आहे, भारताची नॉर्थ साऊथ जी लांबी आहे ती आहे तुमची 3214 किलोमीटर, आणि जे वेस्ट ईस्ट तुमचा जो पट्टा आहे तो आहे तुमचा 2933 किलोमीटरचा. ओके, सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात. ठीक आहे, डॅश मान्सून विंड्स ब्लो इन महाराष्ट्र फ्रॉम जून टू सप्टेंबर. याचा आन्सर आहे साऊथ वेस्ट. ठीक आहे, नैऋत्य. आणि हे तुम्हाला जर कठीण पडत असेल लक्षात ठेवायला, तर इथं सगळ्यात इझी फॉर्ममध्ये दिलेलं आहे, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. ठीक आहे, या क्वेश्चनला थोडंसं कन्सेप्च्युअली समजून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हा समजा आपला भारत आहे आणि इथं आपलं महाराष्ट्र आहे. ठीक आहे, सो मान्सूनमध्ये काय होतं, जनरली या डायरेक्शनचे वारे येतात. ठीक आहे, हा पूर्ण समुद्र आहे तुमचा. जेव्हा हे वारे येतात आपल्या लँडकडे, तेव्हा समुद्रातून ज्या वाफा असतात त्याच्यामुळे यांच्यामध्ये मॉइश्चर असतं. ओके, सो आता होतं काय पुढे, हे सगळं मॉइश्चर घेऊन येतात आणि इथं महाराष्ट्रामध्ये ना, महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर इथं वेस्टर्न घाटच्या पर्वतरांगा आहेत. ठीक आहे, या डायरेक्शनला अशा.
ओके. सो जेव्हा हे वारे याच्यावर आदळतात तेव्हा ते मॉइश्चर आहे ना त्याचं कन्व्हर्जन पावसात होतं आणि कोकणामध्ये भयानक पाऊस पडतो. ठीक आहे. जर तुम्ही कोकणात असेल तर तुम्हाला माहिती आहे की इकडे पाऊस कसा येतो. आणि त्याच्यानंतर इकडे सगळं मॉइश्चर ते पावसाच्या स्वरूपात निघून जातं वाऱ्यांचं आणि त्याच्यानंतर हे वारे समोर जातात. ठीक आहे, पुढच्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे इथं खाली पर्जन्य छायेचे प्रदेश तयार होतात. ठीक आहे. हे जे मराठवाडा रिजन आहे तर तिथं हे जे वारेवरून वाहतात त्याच्यामध्ये मॉइश्चर उरलेलं नसतं. ओके. सो इथं पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. ठीक आहे. आणि इथं पाऊस पडत नाही. सो हे थोडंसं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होती. तपांबराचे तापमान. ओके, हे इंग्लिशमध्ये वाचू आपण. द टेम्परेचर ऑफ ट्रोपोस्फिअर जनरली डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अल्टिट्यूड. ओके. अल्टिट्यूड म्हणजे काय? हाईट. म्हणजे आपण जसं अर्थच्या वरती जाऊ तसं टेम्परेचर ड्रॉप होत जातं ट्रोपोस्फिअरमध्ये. ओके. पुढचं काय आहे? ट्रोपोस्फिअर इज हिटेड नॉट बाय अब्झॉर्प्शन ऑफ इनकमिंग शॉर्ट वेव्स सोलार रेडिएशन बट बाय ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अर्थ सरफेस. ओके. सो बघा आता हे दोन्ही करेक्ट आहेत आणि ह्याचं एक्सप्लेनेशन पण आहे. थोडंसं एकदा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग याची पण असू द्या. थोडंसं तुम्हाला सांगून देतो. ट्रोपोस्फिअरसाठी काय होतं, आपण जसं जसं वरती जातो तसं जशी टेम्परेचर कमी होत जातं. ठीक आहे. नंतर एक येतो ट्रोपोपॉज, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जर हाईट वाढवली तरी पण टेम्परेचर सेम राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रोपोस्फिअर नंतर येतो स्ट्रॅटोस्फिअर. हा झाला ट्रोपो. त्याच्यानंतर येतो ट्रोपोपॉज, कारण की त्या टेम्परेचर पॉज होऊन जातं. याला म्हणतो ट्रोपोपॉज. त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपण जसं वरती जाऊ तसं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. ठीक आहे. हा झाला स्ट्रॅटोस्फिअर. आणि त्याच्यानंतर येतो स्ट्रॅटोपॉज. ठीक आहे. स्ट्रॅटोपॉजमध्ये काय असतं, आपण जेवढं हाईटवरती जाऊ तेवढं टेम्परेचर मेंटेन राहतं, वाढत नाही, कमी होत नाही, मेंटेन राहतं. ठीक आहे. तर मग तिथं आला स्ट्रॅटोपॉज नंतर स्ट्रॅटोस्फिअर नंतर काय येतं? मिझोस्फिअर. मिझोस्फिअरमध्ये परत टेम्परेचर ड्रॉप व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. हा झाला मिझोस्फिअर. ओके. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअरमध्ये अगेन टेम्परेचर ड्रॉप व्हायला सुरुवात होते. एक्झोस्फिअर. ओके. सो आता परत एकदा रिवाईज करून देतो तुम्हाला, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. ट्रॉपोस्फिअर, त्याच्यावरती येतो स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यावरती येतो मिझोस्फिअर आणि त्याच्यावरती येतो एक्झोस्फिअर. ओके. ट्रॅपोस्फिअरचं कसं असतं, टेम्परेचर ड्रॉप होतं अल्टिट्यूडनी. स्ट्रॅटोस्फिअरचं काय आहे, वरती जाऊ तर टेम्परेचर वाढत जातं. मिझोस्फिअरचं अगेन उलटं आहे, परत कमी होत जातं आणि एक्झोस्फिअरचं परत वाढत जातं. ओके. तर ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये तो ट्रोपोपॉज, जिथं टेम्परेचर मेंटेन राहतं. स्ट्रॅटोस्फिअर आणि मिझोस्फिअरच्या मध्ये तो स्ट्रॅटोपॉज, जिथं परत अगेन टेम्परेचर मेंटेन राहतं. ओके. सो ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आणि आपण जे म्हणतो ना ग्लोबल वॉर्मिंग खूप होतं आहे, तर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं हे पण लक्षात ठेवा. हे समजा आपली अर्थ सरफेस आहे आणि हे सगळं ॲटमॉस्फिअर आहे. ठीक आहे. हे एवढी लेंथ आहे आपल्या ॲटमॉस्फिअरची. हे जे सूर्यकिरण आत येतात याच्यामुळे काहीच वॉर्मिंग होत नसते. ठीक आहे. हे जे इनकमिंग आहेत ना, हे जे असतात शॉर्ट वेव्ज. ठीक आहे. शॉर्ट वेव्ज म्हणजे काय, ची वेवलेंथ कमी असते. ठीक आहे. अशी खूप क्लोज असते वेवलेंथ. ठीक आहे. सो हे शॉर्ट वेव्ज असतात, त्यांनी काहीच गरम होत नसते पृथ्वीला. पण हे जेव्हा शॉर्ट वेव्ज आढळतात आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा अर्थ हे शॉर्ट वेव्ज लॉंग वेव्ज म्हणून रिफ्लेक्ट करते, ठीक आहे, टुवर्ड्स ॲटमॉस्फिअर, तेव्हा हे शॉर्ट वेव्जचं कन्व्हर्जन होतं लॉंग वेव्जमध्ये. म्हणजे यांची जी वेवलेंथ असते ना ती जास्त असते. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे हिटिंग इफेक्ट येतो. ओके. आणि ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, आपण जे आपले ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना त्याच्यामुळे काय होतं, हे जे लॉंग वेव्ज आहेत हे एस्केप नाही करत ॲटमॉस्फिअरमधून. सो ते कंटिन्यू आदळत राहतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्याच्यामुळे ओव्हरऑल टेम्परेचर वाढतं. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट होती ग्लोबल वॉर्मिंगची आणि हेच रिझन आहे ट्रोपोस्फिअरमध्ये टेम्परेचर का ड्रॉप होतं वरती जाऊ तसं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? विच ऑफ द फॉलोइंग रॉक्स टाईप इज अ हायड्रस रॉक फॉर्म बाय केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रोसेस? ठीक आहे. याचा आन्सर आहे जिप्सम. तर आपण एकदा सगळे रॉकचे टाईप्स आहेत ते सगळे रिवाईज करूयात. ठीक आहे. तर पहिलं तर तुमचा इग्नियस रॉक. इग्नियस रॉक कशामुळे तयार होतो? ड्यू टू कुलिंग ऑफ मॅग्मा. मॅग्मा म्हणजे काय, जो लावा असतो आपल्या व्हॉल्कॅनोमधून निघतो तो जेव्हा कूल होतो तर त्याचे क्रिस्टल्स तयार होतात आणि त्यालाच आपण इग्नियस रॉक म्हणतो. जे तुमची गारगोटी वगैरे जी असते ती इग्नियस रॉक असते. ठीक आहे. लावा थंड झाला तर गारगोटी तयार होते. हा जो मॅग्मा आहे हा जो स्लोली कूल झाला तर त्याचे मोठे क्रिस्टल्स तयार होतात, मोठ्या गारगोट्या तयार होतात. आणि जर ती फास्ट कूलिंग झाली तर छोटे छोटे क्रिस्टल्स तयार होतात. ठीक आहे. याचा अर्थ काय, जर समुद्राच्या खाली जर मॅग्मा थंड झाला तर छोटे क्रिस्टल तयार होतील आणि जर आपल्या अर्थ सरफेसवरती तयार झाला तर थोडे मोठे क्रिस्टल्स तयार होतील. ओके. याचे एक्झाम्पल काय आहेत? ग्रॅनाईट, डायोराईट, गॅब्रा आणि
पेमॅटाईट. ठीक आहे, त्याचं शॉर्टकट लक्षात ठेवा. इग्नियस रॉक ओळखायचे कसे? शेवटी जर ITE आईट असा जर प्रोनाऊन्सिएशन येत असेल तर ते आहे इग्नियस रॉक. ओके, पुढचं आहे तुमचं सेडिमेंटरी रॉक. याच्यामध्ये बघा सेडिमेंटरी रॉक तयार कसे होतात? तुमच्या डिपॉझिशनमुळे. असे बरेच आहेत, मेकॅनिकल आहे, केमिकल पण आहे. मेकॅनिकलमध्ये बघा सँडस्टोन आणि शेल हे टाईप आहेत मेकॅनिकल सेडिमेंटेशनचे, आणि केमिकल सेडिमेंटेशनचे आहेत जिप्सम आणि पोटॅश. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला सेडिमेंटेशनमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आहे मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिझमचा अर्थ असा असतो की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले. ठीक आहे, कन्वर्टेड जे रॉक असतात मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की कोणत्या दगडाचं कशात कन्वर्जन होतं. लाईमस्टोन आहे तो मार्बलमध्ये कन्वर्ट होतो अंडर हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर. सँडस्टोन आहे जो कॉर्ड्समध्ये होतो. शेल किंवा क्ले आहे ते स्लेटमध्ये होतं. ग्रॅनाईट आहे ते ग्नेसिसमध्ये होतं. आणि कोल जो आहे आपला तो डायमंड किंवा ग्राफाईटमध्ये होतो. ठीक आहे, कोलला जर आपण हाय प्रेशर अँड टेम्परेचरमध्ये ठेवलं तर ग्राफाईट तयार होतो, नंतर ग्राफाईटचा डायमंड तयार होतो. ठीक आहे, तर याच फेनॉमिननचा वापर करून आपण बघतो की लॅब ग्रोन डायमंड्स आता खूप प्रचलित झाले आहेत. ठीक आहे, तिथं काय करतात, ग्राफाईटची एक छोटीशी प्लेट असते, छोटीशी एकदम 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, आणि अंडर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर त्याला ठेवलं जातं आणि त्याच्यावर डायमंड फॉर्मेशन होतं. ओके, सो याच्यावरून लक्षात ठेवा की डायमंड कसा तयार होतो. सो आपण पुढे बघूयात. हा मला मराठीत वाचायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, तर मी इंग्लिशमध्ये वाचतो. ट्रॉपिकल सायक्लॉन्स आर फॉर्म्ड इन द 30 डिग्री लॅटिट्यूड रिजन ऑफ नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर. ओके, पुढचं आहे डायमीटर ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन कॅन रेंज फ्रॉम 300 to 1500 किलोमीटर अँड इवन मोर. ट्रॉपिकल सायक्लॉन्स कॅन हॅव विंड स्पीड ऑफ 50 to 60 किलोमीटर पर आवर अँड इवन मोर. ट्रॉपिकल सायक्लॉन फ्लो क्लॉकवाईज डिरेक्शन इन नॉर्थ हेमिस्फिअर. ठीक आहे, यांनी विचारले की करेक्ट कोणता नाही आहे. ओके, सो याचा आन्सर आहे हे ओनली डी, फक्त चुकीचं आहे. तर काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, आपले जे ट्रॉपिकल सायक्लॉन्स आहेत, आपला ही अर्थ आहे, तर अर्थच्या नॉर्थवरती एक सायक्लॉन आहे आणि साऊथवरती एक सायक्लॉन आहे. ठीक आहे, ते अपोजिट डिरेक्शनला एकमेकांचे फिरत राहतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे नॉर्थ साईडचा आहे तो अँटी क्लॉकवाईज असतो आणि साऊथ साईडचा आहे तो क्लॉकवाईज असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. आणि ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ही ज्यांनी दिलं 30 अक्षवृत्तीय 300 ते 1500 किलोमीटरची स्पीड असते त्यांची, आणि वारे असतात ते 50 ते 60 किलोमीटर प्रति घंटापेक्षा जास्त वाहू शकतात. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, सिंधू नदीची उपनदी विचारल्यांनी कोणत्या कोणत्या आहेत. क आणि ड म्हणजे हे सतलज, बियास, रावी, चेनाब, काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. याची पण एक ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात ठेवायला. ओके, याची ट्रिक आहे जोक छोड रवी बात सुन. ठीक आहे, जोक छोड रवी बात सुन. जे म्हणजे झेलम, से म्हणजे चिनाब, आर रावी म्हणजे रावी, बी म्हणजे बियास आणि एस म्हणजे सतलज. ठीक आहे, सो ह्या आहेत नॉर्थ टू साऊथमध्ये. ठीक आहे, सो असं आहे झेलम, चेनाब, रावी, बियास आणि सतलज. जोक छोड रवी बात सुन. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ तुम्हाला विचारलं तर या अशा उपनद्या आहेत. ओके, ह्या झाल्या आपल्या भारताच्या साईडच्या उपनद्या, आणि ह्या ज्या आहेत ना ह्या काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम, तर ह्या सगळ्या आहेत पाकिस्तानमधल्या उपनद्या. ओके, तर तुम्ही ह्या पण लक्षात ठेवा, पाकिस्तानमधल्या आणि भारतामधल्या. ठीक आहे, इंडस रिव्हरबद्दल अजून काय विचारू शकतात. सिंधू नदीचा उगम, ज्याला इंग्लिशमध्ये इंडस रिव्हर म्हणतो, याचा उगम कुठं झाला आहे? बोखरचू ग्लेशियर आहे एक, तिथं झालं आहे कैलासमध्ये, तिबेटमध्ये. ओके, कैलास पर्वत, तिबेट कुठं आहे? चायनामध्ये. ओके, आणि तिथं नाव काय? बोखरचू ग्लेशियर. ओके, पुढे बघा, ही काय असते, ही चीनमधून भारतात येते, भारतामधून पाकिस्तानमध्ये जाते. ओके, आणि एक इंडस रिव्हर वॉटर ट्रीटी झाली आपली पाकिस्तानसोबत. नदीचं पाणी कोण वापरेल, तर इंडियाला कोणत्या नद्या भेटल्यात? बियास, रावी आणि सतलज. ठीक आहे, पाकिस्तानला कोणत्या नद्या भेटल्यात? इंडस, चेनाब आणि झेलम. पाकिस्तान या नद्यांचं पाणी वापरू शकतो, भारत या 3 नद्यांचं पाणी वापरू शकतो. ठीक आहे, मध्ये आपलं ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं होतं तेव्हा आपण इंडसचं पाणी अडवून ठेवलं होतं. इंडसचं की चेनाबचं कोणतं तरी रिव्हरचं एक पाणी आपण अडवून ठेवलं होतं. ओके, सो आपण ती ट्रिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज केली होती कारण की आपल्यावर टेररिस्ट अटॅक झाला होता. ओके, सो ही ती ट्रिटी आहे. या ट्रिटीमध्ये मध्यस्थी कोण होतं? तर वर्ल्ड बँक होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो एवढं इंडस रिव्हरबद्दल महत्त्वाचं होतं. आणि तिबेटमध्ये याच रिव्हरला सिंगी खंभात म्हणून म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न,
घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तर किती होते 2011च्या जनगणनेनुसार. तर जनगणनेबद्दल मी नोट्स डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहेत, तर याच्यामध्ये आपण जास्त डिस्कस नाही करत, याचा आन्सर एकदा बघून घ्या. ओके, पुढे बघा, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर अँड डिक्रीज इन प्रेशर. तर एक सिम्पल आपल्याला, आपण इंजिनियर आहोत, आपल्याला एवढं माहिती असलं पाहिजे की जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा एअर प्रेशर कमी होतो. ओके, सो आता बघा, हे जे रेडमध्ये हायलाईट केलं हे लँड आहे आणि हे जे ऑरेंजमध्ये हायलाईट केलं हे सगळं वॉटर आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की लँड आहे ना, जमीन, ती पटकन गरम होते आणि पटकन थंड होते. ठीक आहे, आणि पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. त्यामुळे होतं काय, जेव्हा जमीन पटकन तापते आणि पटकन थंड होते, जमीन कधी तापेल, दिवसा. ओके, जेव्हा डे असतो तेव्हा पटकन गरम होते जमीन. तर जमीन जेव्हा गरम होते तेव्हा इथली एअर आहे ना ती लाईट होते, जमिनीवरची एअर आहे ती हलकी होते, डेन्सिटी कमी होते आणि ती एअर जाते वरती. ठीक आहे, आणि ती जेव्हा एअर वरती जाते तेव्हा इथं तयार होतं लो प्रेशर एरिया. आणि हा लो प्रेशर एरिया भरण्यासाठी समुद्रातून हवा जमिनीकडे येते दिवसा. ओके, डे टाईमला काय होतं मग, त्याच्यामुळे जे समुद्रापासून हवा जमिनीवर येते. ठीक, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही कधी डे टाईममध्ये बीचवर गेला असणार किंवा मरीनवरती बसले असणार कधी दुपारच्या टाईमला किंवा सकाळी, तर तेव्हा हवा तुमच्यावर अशी येते. ओके, पण तेच रात्री काय होतं उलटं, जमीन ही थंड झालेली असते आणि पाणी हे गरम असतं. ठीक आहे, तर सेम हे रिव्हर्स होतं, जमिनीकडून हवा जाते पाण्याकडे. ओके, कारण की पाण्यावरती लो प्रेशर बनलेलं असतं, ते हवावरती जाते, तिकडे लो प्रेशर तयार होतं आणि जमिनीकडून हवा जाते पाण्याकडे, समुद्राकडे. तर तुम्ही रात्री कधी बीच साईडला बसले असणार तर तुम्हाला असं कळतं की जमिनीकडून हवा आपल्या समुद्राकडे चाललं आहे. ठीक आहे, तर हा तो फेनॉमेनॉन आहे जो यांनी या क्वेश्चनमध्ये विचारला होता. पुढे बघा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे. ओके, तर कळसुबाई कुठे आहे, आपल्या सह्याद्रीमध्ये. पुढे आपण बघूयात काही सह्याद्रीमधले मोठे मोठे शिखरं आहेत. साल्हेर आहे, ते पण सह्याद्रीमध्ये येतं. महाबळेश्वर, ते पण सह्याद्रीमध्ये येतं. हरिश्चंद्रगड सह्याद्रीमध्ये येतं. सप्तशृंगी सह्याद्रीमध्ये येतं. ठीक आहे, साल्हेर कुठे येतं, नाशिकमध्ये येतं. महाबळेश्वर साताऱ्यामध्ये येतं. हरिश्चंद्रगड आहे ते अहमदनगरमध्ये येतं आणि सप्तशृंगी आहे ते नाशिकमध्ये येतं. ओके, तर तुम्ही त्यांच्या हे लक्षात ठेवा, हाईट्स. ठीक आहे, हा उतरत्या क्रमानेच आहे, तर तुम्ही या क्रमामध्ये हे सगळं लक्षात ठेवा. ओके, गर्ते, सागरी गर्ते आणि महासागर यांच्या जोड्या लावायला दिल्यात. तर आधी लक्षात घ्या की गर्ता म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ट्रेंच. ओके, सो ट्रेंच कधी तयार होतात, तुमचा समुद्र आहे, समजा हा बीच आहे, असं थोडीशी लँड खाली गेले तर इथं अशी एक ट्रेंच तयार असते. ओके, सो ट्रेंच काय असतं, एक समुद्रामध्ये, ही तुमची वॉटर लेवल आहे. ओके, समुद्रात इथं बीच संपला आणि इथं तुम्ही जरा पुढे जाल तेव्हा तुम्हाला दिसतं की एकदम खोल असा गड्डा आहे समुद्रामध्ये आणि हा गड्डा हिमालयाच्या हाईटपेक्षा पण मोठे मोठे गर्ते आहेत समुद्रामध्ये. ओके, सो ही जी लेंथ आहे ना ही 11 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कुठे आहे. ओके, सो हे होतं का, जेव्हा ही टेक्टॉनिक प्लेट एकमेकांच्या अवय जाते तेव्हा तिथं एक ट्रेंच तयार होते. ठीक आहे, जेव्हा लँड ही एक सेपरेट होते तर तिथं हे ट्रेंचेस तयार होतात. मारिना ट्रेंच आहे ती पॅसिफिक ओशनमध्ये आणि ही जगातली सगळ्यात खोल ट्रेंच. जावा सुमत्रा हा भारताच्या सागरात येतो. जावा सुमत्रा ट्रेंच 7 किलोमीटर याची डेप्थ आहे. पुढचा आहे पॉर्तो रिको ट्रेंच, हा येतो अटलांटिक ओशनमध्ये 8 किलोमीटर याची डेप्थ आहे. आणि आहे पुढे पेरू चिली ट्रेंच, हा पॅसिफिक ओशनमध्ये, याची आहे ओव्हरऑल डेप्थ 5.9 किलोमीटर. ओके, सो ह्या ट्रेंचेस आहेत, ह्या लक्षात ठेवा, यांची डेप्थ लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डेटा आणि आन्सर फक्त लक्षात ठेवा. ओके, सो हे होतं तुमचं पहिल्या 30 प्रश्नांचं ॲनालिसिस आपल्या 2025च्या क्वेश्चन पेपरचं. ठीक आहे, सो हा होता या व्हिडिओ सिरीजचा पार्ट 1. याच्यामध्ये आपण पहिले 30 क्वेश्चन बघितलेत. आपण याच्यानंतरचे पुढचे 30 क्वेश्चन बघू पुढच्या पार्टमध्ये आणि उरलेले प्रश्न त्याच्या पण पुढच्या पार्टमध्ये कवर करू. असे ओव्हरऑल 3 पार्टमध्ये तुमचा 2025चा पेपर कवर होऊन जाईल. ओके, सो आय होप तुम्हाला याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन भेटले असणार आहेत. जर तुम्हाला वाटतं आहे की ही सिरीज कंटिन्यू ठेवावी तर कमेंट करून सांगा. पुढे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, तिथं या रिलेटेड सगळे अपडेट्स भेटतील तुम्हाला. ज्या रिक्वायर्ड PDFs आहेत त्या सगळ्या तुम्हाला तिथं भेटतील. ओके, तुम्हाला जर आपल्या प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल, जे की फक्त 999 रुपीजमध्ये आहे, तिथं तुम्हाला काय भेटणार आहे मी सांगितलं आहे, मी रिपीट करतो. 10 सब्जेक्टच्या टेस्ट, तुमच्या 3 फुल लेंथ टेस्ट आणि 2 करंट अफेअरच्या टेस्ट, अशा तुम्हाला एकूण 15 टेस्ट तिथे भेटतील. ठीक आहे, प्लस यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटून जाईल.
आणि 6 महिन्याची करंट अफेअरची मॅगझिन जी आहे ती तुम्हाला भेटेल. ओके, सो हे सगळं तुम्हाला या प्राईजमध्ये भेटून जाईल. ओके, जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर काय करा, पहिले टेलिग्राम चॅनलला जा. मी एक PPPसाठी एक मेसेज पिन करून ठेवलं, त्या पिनमध्ये जा. तिथं एक रेझर पेची लिंक आहे, असं एनरोल हिअर म्हणून लिहिलं आहे, तिथं लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा, फी पे करा आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड केलं जाईल. तिथं तुम्हाला PPP रिलेटेड सगळे रिसोर्सेस भेटतील. ओके, सो दिस वॉज इट. आपण भेटू पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तुमच्या MPSCचे हॉल तिकीट आलेत ते डाउनलोड करून ठेवा आणि बघा कुठे तुमचं सेंटर आलं, काय आलं ते सगळं. ओके, सो बाय.